सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुनील माने यांचा कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघातून प्रतिनिधी तथा मतदार म्हणून ठराव बिनविरोध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका पंचवार्षिक गॅपनंतर सुनील माने पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सहकार क्षेत्रासह कोरेगावच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघात झालेल्या बैठकीत सुनील माने यांच्या ठरावाला तत्कालीन चेअरमन शहाजी क्षीरसागर यांनी सूचक तर तानाजीराव शिंदे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला 14 पैकी तब्बल 13 संचालक उपस्थित होते आणि सर्वानुमते सुनील माने यांचा ठराव बिनविरोध करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या सुनील माने यांनी यापूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या नावाची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चा होती. मात्र बदललेली राजकीय समीकरणे आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे त्यांना त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहावे लागले होते. आता पुन्हा एकदा सुनील माने यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय होण्याची तयारी सुरू केल्याने या बिनविरोध ठरावातून स्पष्ट संकेत मिळत आहेत. सहकार क्षेत्रातील अनुभव, तालुक्यातील राजकीय संपर्क आणि जिल्हा पातळीवरील संघटनात्मक ताकद या जोरावर सुनील माने यांची पुढील भूमिका काय असणार आणि त्यांच्या पुनर्गमनामुळे कोरेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जाणार. खरेदी विक्री संघातून झालेला हा बिनविरोध ठराव केवळ एक ठराव नसून आगामी जिल्हा बँक निवडणुकीतील राजकीय समीकरणाची नांदी ठरणार का, याकडे आता संपूर्ण कोरेगाव तालुक्यासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.